नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वंचितच्या निवेदनाची दखल। प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही उपोषण करू। माधवराव हिवाळे। रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरतीबाबत एसडीओच्या कार्यवाहीकडे जनतेचे लक्ष। वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रिक्त असलेली पोलीस पाटील पदाची पदभरती त्वरित घेण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर माधव हिवाळे यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून याबाबत पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत। आता उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस पाटील पदभरतीबाबत काय कार्यवाही करतात याकडे जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे। याबाबत अधिक वृत्त असे की जिल्ह्यातील अनेक गावांमधील पोलीस पाटलांची पदभरती रखडल्याने गावांचा विकास खुंटला असून ही पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर माधव हिवाळे यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली होती। या निवेदनात नमूद केले आहे की जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात पोलीस पाटील पदे रिक्त आहेत। तसेच अनेक ठिकाणी एकच पोलीस पाटील हा 2 ते 3 गावाचा पदभार सांभाळत आहे। पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यातील दुवा आहे। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंमलात आला आणि पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा देण्यात आला। पोलीस पाटलामुळे गावाचा कारभार सुरळीत चालून महसूल विभागालाही हातभार लागतो। मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पोलीस पाटील पदे भरण्यात आली नसून अनेक गावांमध्ये ही पदे रिक्त आहेत। त्यामुळे गावामधील कारभार विस्कळीत झाला असून पोलीस पाटलांच्या विविध दाखल्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे। अनेक पोलीस पाटलांना 2 ते 3 गावांचा प्रभार दिला गेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी त्यांना शोधावे लागत आहे। ही बाब पाहता जिल्ह्यातील रिक्त असलेल्या जागांवर त्वरित पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी व ही पदे विनाविलंब भरण्यात यावीत, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉक्टर हिवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला होता। वंचितच्या या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन पोलीस पाटील पदभरतीबाबत उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। आता उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार काय कार्यवाही करतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।